भाऊ म्हणत होते की घरी ये. अरे वा, मग चला की माझ्यासोबत. नाही ते घरात जरा काम आहेत ना म्हणून. म्हणजे माझ्यासाठी एवढा महत्वाचा दिवस आहे आणि मला माझ्या सोबत यायचं नाही. ठीक आहे, हरकत नाही. तुमच्यासाठी एवढा इम्पॉर्टंट दिवस आहे म्हणून तर तुम्ही जिंकून आला ना, तर तुमच्या स्वागतासाठी तयारी करायची म्हणून थांबते. त्यामुळे लवकर जा आणि लवकर परत या. तुम्ही परत आला ना तर तुमच्यासाठी एक सरप्राईज प्लॅन केले मी. सरप्राईज? काय? घ्या. आता सरप्राईज सांगितलं तर सरप्राईज कसं राहणार? त्यामुळे तुम्ही पटकन जा, नाही तर परत उशीर व्हायचा. हा बर, मी बॅग वरच विसरलो. मी आलोच. धैर्य, तुम्ही बसा, आरामात नाश्ता करा, मी घेऊन येते बॅग. धैर्य, आजपर्यंत तुमच्या नावाच्या अशा अनेक पाट्या तुम्हाला मिळाल्या असतील, पण ही पाटी त्या सगळ्यांमध्ये स्पेशल आहे. कारण या प्रोजेक्टसाठी तुम्ही घेतलेले कष्ट मी बघितलेत. तुमच्या त्यागामुळं, तुमच्या या कष्टामुळं तुम्हाला हे पद मिळाले. आणि म्हणूनच माझ्या स्मार्ट आणि हुशार नवऱ्याला माझ्याकडून ही नेमप्लेट गिफ्ट म्हणून. अगं बाई, मी पण काय बोलत बसली, उगाच माझ्यामुळे उशीर व्हायचा. धैर्य, महत्वाच्या कामासाठी निघालायस. सगळं व्यवस्थित होऊ दे. आई, तू अजिबात काळजी करू नकोस. सगळं व्यवस्थित होईल. आणि आजचं हे तुमचं काम झालं की मग आपल्यात कोणीच नाही येणार. तुम्हाला या जमिनी मिळाल्या की मग तुम्ही कायमचे माझे होणार. आणि आजचा हा दिवस त्या सावीचा या घरातला शेवटचा दिवस असेल. धैर्य, मी ना तुमच्यासाठी एक सरप्राईज प्लॅन केलंय. अहो, आज तुमचा स्पेशल दिवस आहे ना, मग तो स्पेशल दिवस मला तुमच्या सोबत सेलिब्रेट करायचा आहे. तुम्ही लवकर जा आणि लवकर परत या. हे बघा हिरा, आत्ताच असलं काही करायची गरज नाहीये. सगळं जरा धीरानं घ्यायला लागणार आहे आपल्याला. कुणाला कसलाही डाऊट येता कामा नये. आणि
आधीच बरेच प्रॉब्लेम क्रिएट केलेत तुम्ही. त्या प्रॉब्लेम मधून मार्ग काढत इथपर्यंत पोहोचलोय. त्या इन्व्हेस्टर कडून पण अजून पूर्ण पैसे मिळायचे बाकी आहेत. धैर्य असं काय करताय? काल माझी चूक नसताना मला एवढं सगळं ऐकून घ्यायला लागलं. मग आता मी सांगतेय ना, मग माझी छोटीशी गोष्ट मान्य करा ना. आणि एवढं काही मोठं मागत नाहीये मी, फक्त तुमचा वेळच मागतेय ना. मग द्या ना मला तो, द्या ना मला, म्हणा ना हो प्लीज. धैर्य, हे बघा इरा, धैर्य, मी किती काय काय सहन करते तुमच्यासाठी, पण तुम्ही एवढं नाही करू शकत माझ्यासाठी? तुम्ही माझ्यासाठी एवढं करा ना प्लीज. ठीक आहे, एकदा त्या जमिनी माझ्या हातात आल्या ना की मग मी सावीला कटवतो, मग जाऊ आपण. कुठं जायचं प्लॅनिंग चाललंय? सावी, काय सरप्राईज देणं फक्त तुम्हालाच जमतं काय? मी सुद्धा काहीतरी प्लॅन केले. मी रिटर्न आलो ना की कळलं तुम्हाला. पण आता एकदा निघतो आम्ही, उशीर नको व्हायला. आई येस जाऊ. सावी, तुला जे काय करायचंय धैर्यांसोबत ते आजच कर, पण संध्याकाळपर्यंतच. कारण त्यानंतर धैर्य फक्त माझे होणार आहे, फक्त माझे. भाऊ, तुमचं बोलणं झालं होतं ना साहेबांशी? नाही म्हणजे बराच वेळ झाला, अजून आले नाही. होई तर फोन झालाय मगाशी, यायला निघालेत ते. अच्छा, पोचतीलच थोड्या वेळात. चहा घे ना तोपर्यंत. तर काही चहा घ्यायला आलोय का? ही कागदपत्र कधी एकदा माझ्या हातात पडतात आणि मी जाऊन त्या इन्व्हेस्टरच्या तोंडावर मारतो असं झालं. इथं टाइमपास चाललाय यांचा. वाडा वाडा, शिरा वाडा, चहा द्या, लई झाले ना आमच्याकडं. येस, आज धैर्यांच्या आवडीचा त्यांचा फेवरेट केक बनवते, म्हणजे धैर्य इतके खुश होऊन जातील ना. हा, काय चाललंय इथं?
काम उरकून निघायचंय मला लवकर, नाहीतर आजचा दिवस फुकट जायचा. नाही 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 नाही, मला आजच्या आज इन्व्हेस्टरची भेट घेऊन त्याला जमिनीची कागदपत्र द्यायला पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत या आठवड्यात पैसे मिळायलाच पाहिजे. धैर्य, हा? या आठवड्यात काही विशेष नियोजन नाही ना तुमचं दुसरं? त्या भाऊला आता मनातलं पण कळायला लागलं काय? नाही म्हणजे जरा एवढं चांगलं होतंय तरी एखादी पूजा घालायचा विचार आहे घरात. भाऊ त्यासाठी विचारायची काय गरज आहे? कधी ठेवायची आहे पूजा? आणि कितीही काम असलं तरी तुमच्यासाठी तर वेळ काढणारच की मी. आता इसेन्स. हा, दूध. हा, आता हा. चला सावी मॅडम, आता सामान तर सगळं आलंय, आता लागा तयारीला. भाऊराव नाईक, आलेच. या साहेब, या या या. नमस्कार, या या या. अहो सगळी वाट बघायला लागल्यात तुमची. या बसा. खुर्ची आणली बा. रजिस्टर साहेब. हो हो, नमस्कार. बसा ना तुम्ही, बसा. अनुराधा, साहेबांसाठी चहा बघ. हो, चहाचं काय होतच राहील की. आधी हे जरा डॉक्युमेंटचं काम उरकून घेऊया. नाही म्हणजे काय सह्या वगैरे करायच्या आहे त्या करून घेऊयात की आधी. नाही म्हणजे काय, आता बराच वेळ झाला ना इथं वाट बघतोय, आणि अजून काही मीटिंग्स वगैरे सुद्धा आहेत माझ्या, त्यामुळे म्हटलं. नो प्रॉब्लेम. चहा काही कधी घेता येईल. आधी कामाचं बघू. मी सगळी तयारी करूनच आलो. वा, जमिनीचं काम झालं की मग दिवस रात्र काम सोडून काही सुचणारच नाही धैर्यांना. त्यांना आता कायम साथ द्यायची आपण. त्यांना काही कमी पडू द्यायचं नाही. त्यांच्या मनाला लागेल असं काही बोलायचं नाही, वागायचं नाही.
त्यांचं मन जपायचं. आणि सावे, तुझ्यामुळं त्यांना काही म्हणजे काही त्रास होता कामा नये. भाऊ आता तुम्ही सही करा. हे काय झालं? एवढा आनंदाचा दिवस आहे आज. सगळं नीट छान करायचं ठरवलं होतं. खरं हे काय घडलं? कसला अपशकुन तर नसेल ना? देवी प्लीज यो कसलाच अपशकुन नसू दे प्लीज. अगं आता कुठं सगळं नीट मार्गाला लागले. सगळं नीट होऊ दे देवी आई. तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी ठेव. त्या जमिनी माझ्या हातात आल्या ना की मग मी सावीला कटवतो. मग जाऊ आपण. सावे, काय पण काय विचार करते तू? हे शकून अपशकून असं काही नसतं. अगं उगाच लोकांनी भीतीनं तयार केलेल्या गोष्टी आहेत त्या. तू कुठे एवढा विचार करत बसली? हा, साधी पालच तर पडली. एवढं काय त्याच्यात? जाऊ दे, हे सगळं डोक्यातून काढून टाक. धैर्य कधी पण येते, त्याच्या आत सगळं रेडी झालं पाहिजे. चल चल आवर पटकन. ही दूध आता फेकूनच देते. भाऊ ही प्रोसेस पूर्ण झाली. धन्यवाद. या जमिनी आता भाऊराव नाईकांच्या नावावरून धैर्य मुजुमदार यांच्या नावे करण्यात आलेली आहे.
चला भाऊ येतो मी. होय. धैर्य, मी आयुष्यभर एक स्वप्न उराशी बाळगलेलं आहे. कोल्हापुरातल्या प्रत्येक मुलाचं आयुष्य या शिक्षणानं पूर्णपणे बदलून गेलं पाहिजे. आणि इतकी वर्ष खूप नेटानं, खूप जोमानं मेहनत करून इथपर्यंत हे स्वप्न मी माझ्या खांद्यावर वाहून आणलेलं आहे. आणि आता आज ही जबाबदारी मी तुमच्या खांद्यावर सोपवतोय. आणि मला खात्री आहे ही जबाबदारी त्याच नेट्यानं तुम्ही पुढे घेऊन जा. खूप खूप आनंदाचा आहे. क्या झालं यांचं सुरू. आनंद कधी करायचा आणि वाईट कधी वाटून घ्यायचं कळतच नाही या भाऊंना. जमिनी हातनं गेल्या आणि ह्यांना आनंद झाला, अभिमान वाटतोय म्हणे. अहो हे काय करताय? मला सांगितलं नवा तुमची जागा इथं आहे, इथं. भाऊ थँक्यू. थँक्यू सो मच. भाऊ तुम्ही माझ्या आयुष्यातली लय महत्वाची व्यक्ती आहात. आणि आज लय मोठा विश्वास दाखवलाय तुम्ही माझ्या. थँक्यू. अहो थँक्यू काय ह्याच्यात? मी थँक्यू म्हणाय पाहिजे. मग अहो एवढी मोठी जबाबदारी तुम्ही तुमच्या खांद्यावर घेतली. खात्री आहे आता माझी जबाबदारी तुमच्या खांद्यावर दिल्यावर मी मोकळा झालो की. आणि तुम्ही ती चांगल्या पद्धतीने निभावून घ्याल याची खात्री आहे मला. ह्या ज्या जमिनी मी तुम्हाला दिल्या आहेत तुमच्याकडे आल्यानंतर त्याचं सोनंच होणार आहे याची पूर्ण खात्री आहे मला. लई आनंदाचा दिवस आहे माझ्यासाठी. तर म्हणजे माझ्यामुळं हा भार तुम्हाला तुमच्या खांद्यावर घ्यायला लागतोय. भाऊ तुमच्याकडनं शिकलोय मी. होडीले भांडार धन्याचा हा माल, मी तो हमाल भारवाही. देवी आई, हाच धैर्यांसाठी लय म्हणजे लय स्पेशल दिवस आहे. लग्नाआधी त्यांनी मला जे प्रॉमिस केलं होतं ना, आज ते पूर्ण करणार आहे. आता आमच्या आयुष्याला कसलंच ग्रहण लागू देऊ नको बघ. सगळं व्यवस्थित होऊ दे.
धैर्य. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे ना, आणि माझ्यासाठी महत्वाचे आहात फक्त आणि फक्त मीच. म्हणून मी आजचा हा दिवस तुम्हाला खूप खूप स्पेशल फील करून देणार आहे. हा परफ्यूमचा सुगंध किती सुंदर पसरलाय ना, तसंच तुमचं आयुष्य माझ्यामुळे मी सुंदर करणार आहे. मी वाट बघते धैर्य. लवकर घरी या धैर्य. खूप खूप जास्त वाट बघते. देवा, हे सगळं काय घडतंय? हे रे भाऊजींनी सावीची इतकी मोठी फसवणूक केली. सावी नाही कळलं तर काय होईल? तू ओके, पाणी घे. ठीक आहे. झालं पिऊन? मी तो मला माहिती आहे हे सगळं जे काही चाललंय त्यामुळे तुला लय मनस्ताप होतोय. पण काय करणार, सत्य कडूच असतंय. आणि तुझ्या लाडक्या भाऊजींचं सत्य तर कडूच आहे. आता ते तुला स्वीकारावं लागणार. अगं नाही तो आम्ही लय प्रयत्न केला त्या सावीला समजवण्याचा, पण काय तिचा आमच्यावर विश्वासच नाही, ऐकतच नाही ती. तुझं तो ऐकलं ते बरंच झालं. होय, निदान तुम्हाला कळलं तरी की तुम्ही ज्याला आदर्श भाऊजी समजत होता त्याचं नेमकं रूप काय ते. तुम्ही आम्हाला वाईट समजत होतात ना, पण निदान त्या धैर्यासारखं आम्ही खोटारडे तर नाही. त्यांना नालायकपणा केलाच त्यानं, पण तो नालायकपणा लपवण्याचा खोटारडेपणा पण त्यानं केलाय. घाबरू नको, त्या घाबरण्याची वेळ नाही, खंबीर राहण्याची वेळ आहे. होय, तुला लय काळजी वाटते ना सावीची? हो ना? हा, मग आता जा आणि तूच तिला सगळं खरं खरं सांगून टाक. आता आम्ही सांगितलं असतं पण आमचं ऐकते कुठं ती? तुझं ऐकल, तुझ्यावर विश्वास आहे ना. आणि तसं पण नाही, तू एवढ्या चांगल्या पोरीला असं अंधारात ठेवणं बरं आहे का दादा? अजिबात. सावीला कोणत्या तोंडाने जाऊन सांगू मी?
आणि कसं सांगू की जे धैर्य भाऊजी इतकं प्रेम असल्याचं दाखवतायत ते सगळं खोटं आहे. सावीला हे कळणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. नीता, नीता तुला हिम्मत करावीच लागेल. द्या ते रेकॉर्डर. वहिनी, अहो कुठं होता तुम्ही? हे बघा, हे केकचं बॅटर दाखवायचं होतं तुम्हाला. अहो म्हणजे अवंती वहिनीने सांगितलंय तसंच केलंय मी, पण म्हटलं जरा एकदा तुमच्या नजरेखालनं गेलं असतं ना तर बरं झालं असतं. पण ठीक आहे. सावी, ऐक ना. बोला की. ते मला तुला एक गोष्ट सांगायची होती. वहिनी, काय झालं? तुमचा चेहरा काय असं झालाय? बरे आहात ना तुम्ही? मी बरी आहे, मला काही नाही झालं. तू ऐक ना,